नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? ठीक आहात ना? होप सर्वजण ठीक असाल मित्रांनो. मी सचिन स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो बघा, मागं दिसत आहे आपली नवीन हिरो एक्स्ट्रीम 125. तर मी ही बाईक का घेतली तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे मला का आवडली असेल ही बाईक घ्यायचं कारण काय तेच तुम्हाला मी सांगणार आहे. ज्यातले काय फीचर्स आहेत ना ते तुम्हाला सांगतो. तर चला तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो बघू शकते बाईकचा लुक एकदा बघा कसा आहे तुम्ही. एकदम जबरदस्त दिसते. नुसती अशी साईड स्टँडला उभी केलेली आहे पण खतरनाक लुक आहे का नाही बघा. तर तेच तुम्हाला दाखवतो. मला म्हणजे मी भरपूर रिसर्च R&D म्हणता येईल एकदम म्हणजे विचार करून घेतलेली आहे ही बाईक. म्हणजे बाईकमधलं सगळ्यात आवडलेलं म्हणजे फीचर आहे सेफ्टीचा. ही बाईक ड्युअल चॅनल ABS आहे बघा. इथं बॅजिंग पण आहे ड्युअल चॅनल ABSची. आणि इकडे मागे पण आहे बघा डिस्क ब्रेक. म्हणजे पूर्ण कंट्रोलमध्ये येते ही बाईक तुमची. तुम्हाला जसं पाहिजे थांबायचं ना तसं थांबवू शकता. आता मी याआधी पण डिस्क ब्रेकवाली बाईक वापरली पण ती जरा कसं ब्रेक दाबला तर थोडीशी पुढे जाऊन थांबायची. म्हणजे माझ्या कंट्रोलमध्ये नव्हती जास्त. पण ही खरंच खूप कंट्रोलमध्ये आहे मित्रांनो. खूप भारी सिस्टीम आहे म्हणजे दोन्ही ड्युअल चॅनल ABS. खूपच भारी म्हणजे मला खूपच आवडलं हे फीचर. त्यामुळं मी म्हणजे हे गाडी घ्यायचं म्हणजे हे सजेस्ट करीन तुम्हाला. तसं सेफ्टीचा खूपच विचार केलेला आहे या हिरो कंपनीने बघा. अजून तुम्हाला दाखवतो मेन म्हणजे इकडे बघा ह्याचा TFT डिस्प्ले आहे इथे. आता माहिती नाही तुम्हाला उन्हात दिसेल का नाही. हे बघा हा TFT डिस्प्ले. तर हा मला म्हणजे मी आधी बाईक वापरली त्याला नॉर्मल जो मीटर असतो ना आपला तो काट्यावाला तो होता. तर मला जरा ती बोर टाईपच वाटत होतं. पण ह्याच्यात भरपूर काय काय याचं मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून नंतर. तर हे खूपच म्हणजे किती का ऊन, आता ऊन किती कडक आहे तरी चांगलं दिसते. आता कॅमेऱ्यात माहिती नाही तुम्हाला पण असं नॉर्मल बघायला ना तर सगळं दिसतं ह्याच्यात. फीचर्स भरपूर ह्याच्यात. ह्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवेन मित्रांनो. तर यामध्ये मोड पण आहेत बघा. इथं पॉवर मोड तुम्हाला दाखवतो बघा. बघा हे रोड मोड, पॉवर मोड. म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे रोडनुसार तसं तुम्हाला हे दाखवलं ह्याच्यात. की जर तुम्हाला काय ओव्हरटेक वगैरे करायचं एखाद्या ट्रकला वगैरे तर तुम्ही तो पॉवर मोडने तुम्ही इझीमध्ये करू शकता. आणि जर मायलेज पाहिजे असेल तर इको मोड तुम्ही यूज करू शकता मित्रांनो. असं आहे या बाईकमध्ये. आणि एक मेन म्हणजे मला वाटलं होतं मी बाईकला असं काही सिस्टीम आहे माहिती. इकडे बघा लाईट ब्लिंक होते का बघा. पार्किंगची पण म्हणजे पार्किंग लाईट्स आहे इथं. खूप भारी वाटते असं. मला वाटलं नव्हतं मी माझ्या बाईकला असं काहीतरी असेल. हे बघा खूप भारी म्हणजे 125 cc मधली सगळ्यात प्रीमियम बाईक असेल मित्रांनो माहिती आहे. दिसायला मला विचारतात एवढी प्राईस कसं काय कमी याची म्हणजे. कारण दिसायला खूप म्हणजे जास्त प्राईजवाली वाटते ही बाईक. पण बघा की तुम्हीच बघा ना 125 cc कुणीच बघते. मला विचारतात अरे कोणची बाईक आहे मी. आणि खूप भारी वाटतं त्यावेळेस. खूपच जबरदस्त आहे. मला असं म्हणजे बाईकसोबतच राहावं असं वाटतं फिरू. आज म्हणलं सॅटर्डे झाला मस्त व्हिडिओ बनावं तुमच्यासाठी. पण खूप भारी. आणि ह्याला एक तुम्हाला सांगतो मला म्हणजे मी मेकॅनिककडे गेलो तर म्हणले हिचं एक सायलेन्सर आहे आपला. हा सायलेन्सर बघ खाली पण एक काहीतरी बघा मोठं. हा पण सायलेन्सरच येतो मला. ड्युअल सायलेन्सर आहे. कुणाला माहीत नसेल पण आहे इथे. त्यामुळं गाडीची फायरिंग खूपच जबरदस्त होते. आणि मागं मोनो सस्पेन्शन आहे बघा. इकडे मोनो सस्पेन्शन आहे आपल्या बाईकला. खूपच चांगली आहे. आणि हे चिखल वगैरे उडू नये म्हणून आहे. इकडे बघा किती सेफ्टी आहे जबरदस्त. ही साडी गार्ड म्हणजे चिखल वगैरे पण हे ज्या यूज होईल. पण मेन म्हणजे लेडीजसाठी खूप भारी आहे. काही कुठून आहे साडी वगैरे त्यासाठी कुणी म्हणणारच नाही. 125 cc आणि खूप कमी प्राईजमध्ये येते मित्रांनो. प्रीमियम बाईक आहे हिरोची. प्रीमियम आहे म्हणजे कुणीच अशी बनवेल नसं मला तरी वाटतं. आता ह्याच्यामध्ये काही खामी आहे ती पण मी तुम्हाला सांगेल नंतर. कारण मी अजून तरी यूजच करतो. आणि मित्रांनो ही नंबर प्लेट बघा. आता मी आहे ना हे बघा हे सेपरेट लावलेलं आहे. इथं नंबर प्लेट मी इथं लावणार आहे. हे अजून म्हणजे घरी आहे माझ्याकडे. मी त्याचा पण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. हे बघा हे आतमधून लावलेलं आहे. कसं लावलं ते पण सांगेन तुम्हाला. तर हे काढून मी इथं एक वायझर लावणार आहे मस्त. तर त्याचा पण मी व्हिडिओ दाखवून तुम्हाला सेपरेट बघा. वायझर लावलं ना म्हणजे अशी सेफ्टी राहील आपल्या TFT डिस्प्लेला.
आणि मित्रांनो एक सांगा ना, हे जे एकदम भारी म्हणजे की तुम्हाला एक्स्ट्रा लाईट लावायची गरजच नाही आहे माहिती का, कारण याचा उजेड भरपूर लांबपर्यंत जातो. ह्या काय 2 लाईट्स आहेत आणि ह्या 2 LED आहेत बरं का, तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही मला, पण खूप भारी आहेत. हा मग उजेड दाखवतो जरा तुम्हाला, थोडंसं साईडला घेतो. खूप लांबपर्यंत आहे, तुम्हाला अजिबात गरज नाही एक्स्ट्रा लाईट लावायची, काहीच नाही. खूप जबरदस्त आहे. कंपनीने सगळं दिलं आहे कमी प्राईजमध्ये. ज्यांचं बजेट कमी आहे बाईकचं पण त्यांना फीचर्स पाहिजेत चांगले, हे कंपनीने खूप भारी केलेले. म्हणजे तुम्हाला अशी वाटेल की तुम्ही KTM वगैरे जे आहेत ना हाय प्राईजवाले ती चालवते असं तुम्हाला फील होऊन या बाईक चालवल्या. म्हणून कधी पण तुम्ही मी ह्या बाईक घ्यायचा मित्रांनो प्लॅनच नव्हता काही, पण मी असंच टेस्ट राईड घेतली तर ती मला इतकी भारी वाटली. मेन म्हणजे हे बाईकचा जो व्ह्यू भेटतो तुम्हाला चालवताना, तुम्हाला एकदा दाखवतो. तुम्ही जो बसला इथे, थांबा 1 मिनटं, मी हेल्मेट साईडला ठेवतो जरा. आता समजा तुम्ही इथे बसला तर हा जो व्ह्यू आहे ना तुम्हाला मित्रांनो बघा खूप भारी भेटतो. असं वाटतं तुम्ही खूप मोठी बाईक चालवत आहे. ही बाईक साईडने म्हणजे तुम्ही जर साईडने बघितलं ना की जर पातळ वाटतं तुम्हाला, पण जर अशी टॉप व्ह्यूनी बघितले ना, हा व्ह्यू अँगल आहे ना खूप भारी वाटतं. तुम्ही असं वाटतं खूप बलगी मोठी बाईक चालवत आहे असं वाटतं. खरंच खूप जबरदस्त बाईक आहे, त्यामुळेच मी घेतलेली आहे. तसंही आणि मायलेज म्हणजे सगळ्यात बेस्ट म्हणजे या बाईकचं मायलेज खूप जबरदस्त आहे मित्रांनो, कारण जवळपास 60पर्यंतच देते मला आत्ता तरी. आणि अजून सर्व्हिसिंग पण केली नाही आहे मी, सर्व्हिसिंग केलं तर अजून देईल मला, फर्स्ट सर्व्हिसिंग झालेली नाही आहे. आणि मित्रांनो याचा टँक पण 10 लिटरचा आहे. आणि काय मला वाटत नाही तुम्हाला जास्त टँकची गरज आहे, म्हणजे अजून मोठं काही जण म्हणतात 14 पाहिजे होता 12 पाहिजे होता, पण काही गरज नाही, कारण याचं मायलेजच एवढं जबरदस्त आहे, काही गरज नाही तुम्हाला एक्स्ट्रा मोठ्या टँकची. आणि मजबूत पेपर का ह्याची म्हणजे बिल्ड क्वालिटी बाईकची खूपच मजबूत आहे मित्रांनो. आणि एक सांगेल मित्रांनो ही या बाईकवर ट्रिपल सीट नाही बसू शकत, कारण 2 जण आरामात बसू शकतात. ट्रिपल सीट नाही याच्यात बसू शकत. ही फॅमिली बाईक नाही आहे, पण 2 जण आरामशीर बसू शकता तुम्ही. पण खूपच आरामशीर आहे, म्हणजे चालवायला काही प्रॉब्लेम नाही. आणि मजबूत बनवलेली आहे बरं का. हे बघा हा पार्ट पण खूप मजबूत आहे असा एकदम. आतमध्ये मेटलची टाकी आहे, त्यामुळं भारी आहे एकदम. हॅलो, तर मित्रांनो आत्ताच मला शोरूममधून फोन आला होता आणि मी जवळपास त्यांना किती दिवस झाले म्हणजे मी गुढीपाडव्याला बाईक घेतली तरी मला बघायचं या अजिबात मला लेग गार्ड असतं इथं बघा, इंजिन गार्ड असतं ते भेटलेलं नाही इथं. आणि मी तशीच बाईक चालवते. जवळपास पुण्यात किती वेळा पाऊस झाला आहे आणि मला इतकी भीती वाटत होती ना की गाडी पडलं तर मेन म्हणजे इथं सेफ्टीच नाही आहे काय मित्रांनो. बघा हे सगळं फुटून निघेल माहिती का, बंपर नाही आहे ना गाडीला आपला लेग गार्ड. तर आता जस्ट कॉल आला तर तुम्ही ऐकलंच असेल. तर हे मी असे चालवलं म्हणजे गाडी चुकीचं आहे बरं का असं. तर लेग गार्ड लावूनच गाडी चालवा. आता मला काही ऑप्शन नाही, ऑफिसला जायला लागतं, रोजचं माझं 60 किलोमीटरचं आहे. तर अजून काय सांगू तुम्हाला आता बाईकचं खूपच म्हणजे तुम्ही एकदा टेस्ट राईड घ्यायला पाहिजे मित्रांनो माहिती का, म्हणजे तेव्हाच तुम्हाला समजेल की बाईक काय आहे. कोणची गाडी अशी डायरेक्ट घेऊ नका. आता मला पण काही प्लॅन नव्हता घ्यायचा, पण मी जेव्हा चालवली तेव्हाच मला खूपच आवडली ही बाईक. पण म्हणजे हाय प्राईजमध्ये कमी प्राईजमध्ये तुम्हाला खूप भारी फीचर. आणि मेन म्हणजे ह्याच्यात मित्रांनो क्रूज कंट्रोल आहे ह्याच्यात. क्रूज कंट्रोल माहिती आहे ना किती भारी बाईकला असतं, 300-400 CCच्या बाईक्सला असतं क्रूज कंट्रोल. तर ह्या बाईकला आहे तर ते कसं करायचं ते मी क्रूज कंट्रोल त्याचा पण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे एकदम. म्हणजे सगळं एकाच व्हिडिओत नाही मित्रांनो, सगळं असं मस्त तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे मी कसं क्रूज कंट्रोलवर ॲक्टिव्ह करायचं. बस बाकीचं काय तर नाही आहे. तर बघून घ्या एकदा बाईकला, अशी बाईक आहे आपली. खूपच लुक जबरदस्त आहे, मग आता खूपच आवडलेली. आणि हा कलर मित्रांनो तुम्हाला सांगायचं होतं, हा कलर भेटत नव्हता जवळपास, म्हणजे 1 महिन्याची वेटिंग होती या कलरला. दुसरे 2 कलर आहेत, रेड ब्लॅक आहे आणि ग्रीन कलर आहे, ते तर मला घ्यायचेच नव्हते. तर शोरूमवाल्यांचं मी खूप धन्यवाद देतो की त्यांनी कुठून तरी दुसऱ्या शोरूममधून अवेलेबल करून मला दिले. हे हिरो शोरूम आमच्या उरुळीतलं वर्ष हिरो शोरूम मी त्यांनी दिले अवेलेबल करून. तर चालतं आहे. मग एवढंच तुम्हाला सांगायचं ही बाईक मी का घेतली, याच्यात एवढे भरपूर फीचर्स आहेत. आणि चालतं आहे मग मी व्लॉग इथेच संपवतो. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.